कुळच्या ठिकाणी खंडेश्वर पब्लिक स्कूलची डॉक्टरांच्या माध्यमातून स्थापना केली होती। यशस्वीरित्या 2 वर्ष आम्ही गुळजला भावी शाळा चालवली। खरं तर मग ते 2 वर्ष जर धरलेत आमच्या शाळेच्या आणि शैक्षणिक कार्यामधला 12 वर्षाचा अनुभव आणि 12 वर्ष आमच्या या शाळेला संपन्न होत आहेत। पुढे संदीप सरांना नोकरीच्या निमित्ताने ती शाळा काही कारणास्तव सोडावी लागली आणि नंतर 2014-15 मध्ये मी नुकतंच BSc कम्प्युटरचं शिक्षण घेऊन माझं पूर्ण झालं होतं। डॉक्टर म्हटले आपण आपल्या भागामध्येच काहीतरी एखादं व्यावसायिक आणि सामाजिक युनिट उभा करू। मग आम्ही 2014-15 मध्ये या सत्यभामा इंग्लिश स्कूलची स्थापना केली। गेली 10 वर्षामध्ये आम्ही शेकडो विद्यार्थी या ठिकाणून घडवले। आज आमची इयत्ता पहिलीची बॅच 10वीची परीक्षा इतर विविध शाळेमध्ये देत आहे। खरं तर मला मान्यवरांना सर्व पालकांना सांगावं वाटतं की मी आणि डॉक्टर साहेबांचं आमचं अंग हे चळवळीच आहे आणि सामाजिक आहे। मग ती चळवळ सामाजिक असो किंवा राजकीय असो, पण जे स्कूल आम्ही स्थापन केलंय ते फक्त आम्ही सामाजिक दायित्व आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही ना नफा आणि ना तोटा या तत्वावरती गेली 10 वर्षापासून आम्ही मार्गक्रमण करत आहोत। डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटल आहे, आणखीन 1-2 व्यवसाय डॉक्टर साहेब त्या ठिकाणी शेवगाव शहर आणि तालुक्यामध्ये करतात। त्यांच्याच प्रेरणेने मी माझं भावी 2012 पासून माई सेवा केंद्र CNC सेंटर हा व्यवसाय आहे आणि मागील 2 वर्षापासून आम्ही या पंचकृषीतील सर्व आमचे 11 सहकारी मिळून खंडेश्वर महिला ग्रामीण पतसंस्था मालेगावमध्ये स्थापन केली। त्याच्या माध्यमातून आम्ही हजारो खातेदारांना अतिशय चांगली आर्थिक सेवा मागील 3 वर्षापासून देतो। म्हणून आम्ही शाळेकडे व्यवसाय म्हणून अजिबात पाहत नाही। माझी पत्नी अपेक्षाची की ही संपूर्ण शाळेचं कामकाज पाहते। काही अडीअडचणीला मी असतो, आम्हाला काही आणखीन मार्गदर्शन लागलं तर आमचे डॉक्टर साहेब आहेत आणि आपण सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहोत। खरं तर वर्षभर आम्ही विविध शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, विविध महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी असो, आपले राष्ट्रीय सण असो, या निमित्ताने विविध वर्षभर उपक्रम या शाळेमध्ये राबवत असतो। आपण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या स्क्रीनवरती बघितला असेल आणि असंच यापुढेही आम्ही ना नफा आणि ना तोटा एक सामाजिक भाव म्हणून ही शाळा चालवणार आहोत। अतिशय तज्ञ शिक्षक आमच्याकडे आहेत। त्याचबरोबर शेवगाव इंग्लिश मीडियम स्कूल जे प्रवारा ट्रस्ट आहे, आपल्या भागामधून बरेचशा उच्च शिक्षणासाठी आपण प्रवारा लोणीला जातो, त्यांचा सिलेबस आम्ही या आपल्या शाळेमध्ये रेफर करतो आणि त्यांच्या ज्या गाईडलाईन आहेत, त्यांचे जे वार्षिक नियोजन आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवरती या ग्रामीण भागामध्ये या खेड्यामध्ये या ठिकाणी आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। मला सांगायला अभिमान वाटेल की जेव्हा भाभी आम्ही शाळा चालू केली तेव्हा इथं येड्या बाबळी होत्या, सारे जायला रस्ता पण नव्हता। इथं 5-6 वाजता सायंकाळच्या चोर आणायचे। त्यावेळेस लोक म्हटले इतक्या तुम्ही खेड्यात आणि अशा ऐराणात खूप मोठं धाडस करत आहात, पण म्हटलं करण्याचं आपलं काम आहे, प्रयत्न करून बघू। पण बोलता बोलता 2014 मध्ये अण्णा आमदार झाले आणि अण्णा प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी भावी फिरत होते। अण्णांनी सांगितलं, महेश
तुम्हाला मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये हा रस्ता करून देतो. अण्णांनी 2016-17 मध्ये मालेगाव ते पाथरवाला ते गुळज आणि बोरगाव रस्ता करून दिला आणि 2017 मध्ये अण्णा या ठिकाणी या शाळेच्या स्नेह संमेलनाला आले ते. म्हणजे आपल्या सर्वांचं सहकार्य, पालकांचं योगदान आणि आमचे जेवढे मित्रपरिवार आहेत मग ते शैक्षणिक चळवळीतील असतील, सामाजिक चळवळीतील असतील आणि थोडंसं अण्णाच्या माध्यमातून आम्हाला राजकीय विहंग आहे ते राजकीय सहकार्य असतील, सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत आमचा प्रवास इथपर्यंत चालत आलेला आहे आणि भविष्यातही चालू राहील. त्यामुळं दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण आम्हाला कसं देता येईल अल्प फीसमध्ये, हा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील. यानंतर मी प्राध्यापक रामेश्वर गोरडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.